नमस्कार. आज जे उपोषण चालू आहे, उपोषण ह्या कारणाने चालू आहे. ग्रामसेवक आहे त्या द्यावा, का द्यावा, तर याची शासनाने किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून बी चौकशी करावी. जे गावात कामं झालेत, लिगली कामं झालेले आहेत, अनलिगली कामं काही लोकांचे होत नाही, त्याच्यामुळे त्यांना विरोध आहे. राहिला विषय घरकुलांचा व गायरानाचा. गायरानात झालं काय, शासन नियमाप्रमाणे निर्णयाप्रमाणे जे शासनाचा नियम आहे, जे गावात म्हणजे 2006ला जो पूर आला, त्या पुरात जे लोक गाव सोडून गायरानात बसलेले आहे, त्या गायरानात त्यांना कायमस्वरूपी करून येतं. पण त्यांचं एका ठिकाणी लेआउट पाडून 500 स्क्वेअर फूट जागा शासनाकडून त्यांना देण्यात यावी. हे पंचनामे ज्यावेळेस केलेत, तर ते पंचनामे तेलवडीचे केलेले आहे. तर काही लोक बाहेरून आलेले, त्यांनी 5-5, 10-10 गुंठे जागा धरलेली आहे. त्या लोकांचं म्हणणं आहे की ह्या मला आहे तिथंच जागा नावावर करून देण्यात यावं. हे अनलिगली काम होणार नाही, आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितले. ते कारण एक त्यांचा एक विरोध आहे. दुसरी कामं शासनाने किंवा वरिष्ठ कार्यालयाने शहानिशा करावं. लिगली कामं, अनलिगली काम लिगली काम कोणतं केलं नाही. लिगली काम मी अजून बी बसून सांगतो की लिगली काम सगळं जे झालेलं आहे ते आता विरोध याच्यामुळे झाला आहे. तिथं गायरानाची जागा 5-5, 10-10 गुंठे धरून बसलेत, हे आमच्या नावावर करून देण्यात यावं. असं शासनाच्या कुठेही बसत नाही. आणि शासन जर म्हणत असेल तर आम्ही ते करून द्यायला तयार आहे. यांनी सखोल चौकशी करून जे आहे ते आम्ही स्पष्टपणे सांगितलेले. जे शासनाच्या नियमाप्रमाणे आदेश आलेले तसे पंचनामे केले आणि जे वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही त्याला पाठवलेले. ओके.